अचलपूर येथील नजूल विभागाच्या तक्रारी संदर्भात जनता दरबार रद्द झाल्याने जनतेमध्ये नाराजीचं वातावरण। नमस्कार, आपण पाहत आहात सहारा समाचार। मी संकेत तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। सहारा समाचारमध्ये उपविभागीय कार्यालय येथे नजूल विभागाच्या तक्रारी संदर्भात काल जनता दरबार आयोजित केला होता। या जनता दरबारामध्ये तालुक्यातील पथरोट, परतोळा, अचलपूर तथा अनेक गावातील नागरिक आपल्या समस्यांचे निराकरण करण्याकरिता उपविभागीय कार्यालय येथे आले होते, परंतु जनता दरबार हा रद्द झाल्याने नागरिकांमध्ये मोठी नाराजी जी आहे ते पाहायला मिळाली आणि नागरिक नाराज होऊन परत जावे लागले। आता जनता दरबार हे येणाऱ्या 27 तारखेला होणार असल्याचे समजले आहे। मात्र प्रशांत चावरे व नागरिकांनी यावर आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। आमचे प्रतिनिधी रुपेश फरकुंडे यांनी घेतला आहे सविस्तर आढावा। नमस्कार, सहारा न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे। नुकतेच आज अचलपूर तालुक्यातील उपविभागीय कार्यालय येथे नजूल कार्यालयाचा जनता दरबार होता आणि या जनता दरबाराला अनेक पदाधिकारी इथे उपस्थित राहणार होते आणि ज्या तहसील मधल्या जे ग्रामस्थ ज्यांच्या तक्रारी आहेत त्या तक्रारीवर निकाली काढण्याचा आज या जनता दरबारमध्ये आदेश देण्यात येत होते, परंतु आता ऐन वेळेवर येथील नजूल कार्यालयाचा जनता दरबार हा स्थगित झालेला आहे। त्यामुळे ज्यांच्या तक्रारी आहेत त्या तक्रारी घेऊनचा पिटारा ते आज जनता दरबारमध्ये आलेले होते आणि त्या संदर्भातच आपण काही नागरिकांची प्रतिक्रिया जाणून घेऊ की त्यांच्या समस्येचं निराकरण झालं काय आणि त्यांना आज रद्द झाल्यामुळे त्यांना आज वापस जावं लागलं। आपण बघतो की जनता दरबारांच्या कार्यक्रमाला तक्रारी घेऊन इथं अनेक ग्रामस्थ त्यांच्या तक्रारीचं निराकरण झालं नाही आणि त्यांना वापस जावं लागलं। आपल्यासोबत येथील जे ग्रामस्थ त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहे। काय आज कुठे आले होते? जनता दरबारला आलो होतो। माझं नाव ज्ञानेश्वर बापूराव आमदार आहे, मुक्काम स्टेशन, तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती। ते सॉंगेला ते पर्पल केलंय धरणाचं, ते पाणी रोखलं। आमचं इतका प्रॉब्लेम झाला रस्त्याचा, शेतातला माल आणता निघून आला। हे लुच्चे इकडे किती हे अर्ज केले कोणी येऊन नाही राहिले, आमचे दाखल घेऊन नाही राहिले। जनता दरबार आहे, तुम्हाला कोण सांगितलं होतं? आमच्या इथच्या कार्यकर्त्यांना सांगितलं होतं, पण ते आले नाही आज। कोणी म्हणे कॅन्सल झालं, कोणी म्हणे काही तुम्ही जाऊन बघा म्हणे, त्याच्यामुळे आलो मी इथं। जनता दरबार कॅन्सल झाला हे तुम्हाला समजलं? आता समजलं मला। त्यामुळे तुम्ही इतक्या दुरून लांबून गावातून आले होते जनता दरबार, तुमचं काम झालं नाही, काय सांगाल या संदर्भात? आता झालं ना, मी आता काय वापस जावं लागते शेवटी। तो रद्द झाला, तुम्हाला माहिती दिली नव्हती काय? नाही, आता इथं आल्यावर माहिती झालं ना। फक्त आपण की जनता दरबार ठेवलेला होता आणि खेड्यापाड्यातले जे ग्रामस्थ त्यांच्या तक्रारीचा ज्या तक्रारीवर अजूनपर्यंत कारवाई झाली नाही, त्या जनता दरबारमध्ये सोडवण्यासाठी आलेले होते, परंतु आज सुद्धा तो जनता दरबार कॅन्सल झाल्याने त्यांना आज मायूस होऊन वापस जावं लागतं। आपल्यासोबत चावरे आहे, प्रशांतजी चावरे, यांची सुद्धा जवळपास 5 वर्षापासून फाईल पडलेली आहे आणि ते सुद्धा इथं आले होते। काय विषय तुम्हाला काय इथं आले होते आज? मी प्लॉट घेतला होता, प्लॉट नंबर 67, अग्रवालच्या नावाची खेती होती ते, आणि ते रवींद्र रोडेला खरेदी घेतली होती। त्याच्यात प्लॉट आम्ही घेतले ते 2, एक ओंकारराव मधुकरराव भांगे, माझा अर्धा प्लॉट त्याने त्याच्या नावानं करून दिला आणि मले म्हणे ते पाठवलं तिथं अमरावतीला फाईल, आणि अर्धा प्लॉट झाला त्याच्या नावानं। अर्धा प्लॉट झाला नाही म्हणून 5 वर्षापासून तुम्ही चक्रा मारून इथं येतो, इथं दरबार म्हणतो। जनता दरबार होता ना आज, अच्छा होता, कॅन्सल झाला। अच्छा जनता दरबार होता, तर जनता दरबारची जशी नोटीस झाली तर हरेकाले जनता दरबारची नोटीस पोचली पाहिजे, आणि हरेकाले जनता दरबार कॅन्सल झाला म्हणून आमदार आले आणि आउटर नंबर टाकतात, मग कॅन्सल झाला आहे ना? आज कॅन्सल झाला। हे होते आपल्यासोबत येथील जे तक्रार करते आहेत, त्यांच्यावाल्या तक्रारीचा निराकरण करण्यासाठी इथं आज जनता दरबार ठेवलेला होता आणि जनता दरबार ऐन वेळेवर कॅन्सल झाल्याने त्यांना आज काम न होता त्यांना वापस जावं लागत आहे। त्यामुळे संतप्त जे ग्रामस्थ आहेत त्यांनी नजूल कार्यालयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे।